अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची तात्काळ पाहणी करून आर्थिक मदत करावी. प्रवीण घोले, नांदेड जिल्हा शहर सरचिटणीस यांची मागणी. 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीमध्ये नांदेड शहरासह श्रावस्ती नगर प्रभाग क्रमांक 7 या नगरामध्ये अनेक अतिवृष्टी होऊन लोकांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्या संदर्भामध्ये मी पाठपुरावा करून लोकांना त्यांचे समाधान होण्यासाठी मी राज्याचे पुनर्विकास मंत्री नामदार श्री अनिल पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश येऊन शहरातल्या बऱ्याच वार्डामध्ये प्रभागामध्ये सध्या सर्वेचं काम सुरू आहे. मात्र प्रभाग क्रमांक 7मध्ये श्रावस्ती नगर या ठिकाणी सर्वे होत आहे. मात्र महानगरपालिकेचे काही अधिकारी ज्यांचं नुकसान झालं त्या गरीब लोकांच्या घरी न जाता कोणाच्या सांगण्याहून कुणाचा फोन जर आला त्याला सर्वे करता आता या गल्लीमध्ये सर्वे करत असतील तर त्याला कुणाचा फोन आला तर ही गल्ली सोडून परत दुसऱ्या गल्लीमध्ये चाललेत. ते असं न करता गरीब लोकांचं नुकसान झालं. सर्वांनाच अपेक्षा आहे शासनाकडनं. आणि वरून आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री या सर्व प्रकरणामध्ये नोंद घेऊन आदेश दिले आहेत की ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं, ज्यांचं नुकसान झालं, अशा सर्वच नुकसानग्रस्तांना त्यांचे नुकसान भरपाई देण्यात यावी असे आदरणीय अजितदादांनी आदेश दिले आहेत. आणि मी नांदेड शहराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून मी आदरणीय अजितदादांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद दादा. काही भागातला सर्वे होत आहे. मात्र सादत नगर, तेहरा नगर, MR कॉर्नर, नारायण पाटील नगर, लालवाडी, जय भीमनगर असे काही भाग आहेत. त्याच्यामध्ये पिप्पड गल्ली आहे, सावित्रीबाई फुले नगर आहे, तथागत नगर आहे. अशा भागातला सर्वे होणं आणि बाकी आहे. मी प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला विनंती करतो या भागातला एकही जे नुकसानग्रस्त व्यक्ती आहे, ज्यांचं घराचं नुकसान झालं, अशा एकालाही न सोडता सर्वांचा सर्वे होऊन त्यांना मदत शासनाकडून मिळवून देण्यात यावी अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपल्याला विनंती करतो.